राज्यभरातील 29 महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य सरकारने ती राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे। 25 ऑगस्टपर्यंत कोणत्याही क्षणी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होईल आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होणार आहे। खासदार सुनेत्रा पवारांनी संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली। खासदार कंगना रनौत यांच्या घरी हा कार्यक्रम पार पडला। याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारलं असता स्नेहमिलनासाठी बोलावलं म्हणून त्या गेल्या असाव्यात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। दरम्यान सुनेत्रा पवारांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे। या बैठकीला या असा त्यांच्यावर दबाव असेल म्हणून त्या गेल्या असतील असा दावा रोहित पवारांनी केला आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। महाराष्ट्रातल्या सर्व पक्ष नेत्यांशी फडणवीस संवाद साधणार आहेत। महाविकास आघाडीतल्या वरिष्ठ नेत्यांसोबत ते चर्चा करतील तर एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत चर्चेची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली। उपराष्ट्रपतीपद निवडणुकीच्या संदर्भात हा फोन आल्याची माहिती आहे। फडणवीसांसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ठाकरेंना फोन केल्याचं राऊतांनी सांगितलं। बेस्ट पतपेढी निकालानंतर भाजपनं ठाकरे गटाला डिवचलंय। ठाकरे ब्रँड कोमात तर स्वदेशी देवाभाऊ जोमात असं म्हणत भाजपनं ठाकरेंना डिवचलं। दादरच्या सेना भवन परिसरामध्ये भाजपने जोरदार बॅनरबाजी केली आहे। नुकत्याच पार पडलेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारुण पराभव झाला। मुंबईमधील भाजप मुख्यालयामध्ये पक्षप्रवेश झाले। काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या काही कुटुंबियांनी भाजपामध्ये प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईमधील मविया पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला। हिंदुस्थानी भाऊचं सोशल मीडियावरचं अकाउंट कायमस्वरूपी बंद करा अशी तक्रार मुंबईच्या संतोष घोलप यांनी कोल्हापूरच्या सायबर पोलिसात केली। कोल्हापूरकरांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। अनेक शहरात मोकाट कुत्रे हैदोस घालतायत, त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं केली। तर या संदर्भात महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तांना येत्या 9 सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले। महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2024 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला। 1 ते 8 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारांचं पात्रता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। नभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत उमेदवारांना अनिवासी पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यासाठी 28 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करायला मुदतवाढ दिली आहे। मुंबईच्या वडाळ्यात जीएसटी भवनात कार्यालय उभारण्यात येत आहेत। या इमारतीचं काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले। हे काम पूर्ण झाल्यानंतर या इमारतीमध्ये मुंबईतील भाड्याच्या जागेत असलेली शासकीय कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार आहे। केंद्र सरकारनं अपात्र श्रेणीत येत असलेल्या रेशन कार्ड धारकांची नावं हटवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे 1,17,00,000 रेशन कार्ड धारकांची नावं यादीमधून हटवण्यात येणार आहे। कोकण रेल्वेच्या रोरो सेवेच्या नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय। कोलाड वेरणा या दरम्यान पहिली रोरो सेवा 23 ऑगस्टला रवाना करण्यात येणार आहे। त्यासाठी 22 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। पुणे लोणावळा रेल्वे मार्गावरील 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेला मान्यता मिळाली आहे। या कामासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय प्रत्येकी 50% खर्च उचलणार आहे। या निर्णयामुळे वाहतूक कोंडी कमी होईल। MMRDAनं 10 नव्या गाड्या खरेदी केल्या आहेत। मोनोमार्गिकेवर गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यासाठी नवीन गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत। मात्र या गाड्या अद्यापही प्रवासी सेवेत दाखल झाल्या नाहीत। मुंबईमधील आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया भुयारी मेट्रो 11 या मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। आता या मार्गिकेचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे। ओपन एआयनं ChatGPT Go प्लॅन लॉन्च केला। या प्लॅनची किंमत प्रति महिना 399 रुपये आहे। त्यामुळे ChatGPTसाठी आता 399 रुपये मोजावे लागणार आहे। पावसाळ्यानंतर राज्यामध्ये पोलीस भरती सुरू होणार आहे तसा GR काढण्यात आलाय। पोलीस दलामध्ये तब्बल 15,631 पदं भरली जाणार आहेत। 2022 आणि 23 मध्ये पोलीस भरतीची वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना विशेष बाब म्हणून या पोलीस भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत। पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातली रिक्त पदं भरली जाणार आहेत।
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद केली जाणार आहे। 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 पासून ते 28 ऑगस्टला रात्री 11 पर्यंतच्या कालावधीत ही बंदी लागू असणार आहे। यामध्ये ट्रक, मल्टी एक्सेल ट्रेलर, लॉरी आदींचा समावेश आहे। कोळसा उत्पादनामध्ये 5 वर्षात सर्वात मोठी घसरण झाली। कोळशाचं उत्पादन 12.3% घटलं, तर खनिज तेलाचं उत्पादन सलग 7व्या महिन्यात 1.4% कमी झालं। भिवंडीमधील पिटे ते वासुंद्री या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। या रस्त्यावर मोठे खड्डे पडले, त्यामुळे या रस्त्यावरनं प्रवास करताना नागरिकांचे हाल होत आहेत। त्यासाठी या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे। मुसळधार पावसामुळे पालेभाज्या महागल्या। पावसामुळे गाड्यांची आवक कमी झाली, त्यामुळे फळभाज्यांचे दर घसरलेत, तर अनेक भाज्या विक्री अभावी सडलेल्या आहेत, त्यामुळे मोठं नुकसान झालं। नाशिकच्या चांदवडमध्ये रस्ते खड्डेमय झाले, त्यामध्ये पावसाचं पाणी साचतं, नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। वारंवार मागणी करूनही दखल न घेतल्यानं खड्ड्यांमधील पाण्यात कागदी होड्या सोडत आंदोलन करण्यात आलं। वाशिममध्ये अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढला। FRSची सक्ती बंद करावी, तसंच लाडकी बहीण योजनेच्या फेरतपासणीचं काम अंगणवाडी सेविकांना देऊ नये अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढलाय। यावेळी मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती। यवतमाळमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलंय। सरकारी नोकरीत समावेशक यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येते। या आंदोलनामुळे अत्यावश्यक सेवेसह प्रसूती, नवजात कक्ष, अतिदक्षता विभाग, लसीकरण, औषध वितरण यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। बैल पोळ्यानिमित्त अमरावतीमध्ये बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साजांनी बाजारपेठ सजली आहे। बैल सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची रेलचेल दिसते। वाशिमच्या पाटणी चौकात बैलपोळा सणानिमित्तानं सजावटीसाठी लागणारं साहित्य दुकानांमध्ये उपलब्ध झालं। बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली, मात्र दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पोळ्याच्या सजावटीच्या किमतीत वाढ झाली आहे। यात्रेमुळे गर्दी लक्षात घेता उद्या मध्यरात्रीपासून ते शनिवारी सायंकाळपर्यंत चौथऱ्यावरून शनिदेवाचं तेल अभिषेक दर्शन बंद असणार आहे। देवस्थानच्या विश्वस्त मंडळानं हा निर्णय घेतलाय। शनिवारी सायंकाळी महाआरती संपेपर्यंत चौथऱ्यावरील तेल अभिषेक दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार होती, मात्र गणेशोत्सवात कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत। त्याचबरोबर गणेशोत्सवामध्ये नोटिसा न देण्याचेही निर्देश दिले। मुंबईमध्ये अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। गुन्हे शाखेच्या पथकानं अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली, तर अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोक्का अन्वय केलेली ही महाराष्ट्रातली पहिली कारवाई ठरली। बीडमध्ये दुचाकी चोरट्यांवर कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेनं दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना अखेर अटक केली आहे। या चोरट्यांकडून 7 दुचाकींसह 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। गोंदियामध्ये एका सराफा व्यापाऱ्याकडील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या कारागिराला अटक करण्यात आली आहे। रेल्वे सुरक्षा दलानं ही कारवाई केली। तब्बल 276 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करून हा कारागीर फरार झाला होता। नाशिकच्या नांदगावात स्थानिक गुन्हे शाखेनं सोनसाखळी चोरी करणाऱ्यांवर कारवाई केली। सोनसाखळी चोरणाऱ्या 3 जणांच्या टोळीला अटक केली, तर अनेक गुन्हे उघडकीस आले। मनमाड शहरात इंडियन हायस्कूल जवळ एका घराबाहेरच्या 2 दुचाकी अज्ञातांनी पेटवल्या, त्यानंतर ते फरार झाले। आगीमध्ये दोन्ही दुचाकी जळून खाक झाली। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये मछली कुटुंबावर महानगरपालिका आणि पोलिसांनी कारवाई केली। कुटुंब बऱ्याच काळापासून बेकायदेशीर ड्रग्ज पुरवठा आणि ब्लॅकमेलिंग व्यवसायामध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे। या आरोपावर कुटुंबाच्या घरावर बुलडोझरनं कारवाई केली।